नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय बढेकर ग्रुप आणि रामबंधू, पॉवर्ड बाय मुलतानी कुका कप सिरप, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, असोसिएट पार्टनर मेकॉय, दधीची सोलार पॉवर, डॉक्टर चाटे होमिओपॅथी, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह. या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या सत्राचे आपले पाहुणे आहेत काँग्रेसचे तरुण चेहरे विश्वजित कदम. सांगलीच्या तिकीट वाटपावरून त्यांची नाराजी ही माध्यमांच्या चर्चेत केंद्रस्थानी राहिली. ठाकरेंनी आपला उमेदवार परस्पर जाहीर करणं त्यांना अजिबातच रुचलं नव्हतं. एकीकडे राहुल गांधींना तरुणांचे नेते म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस विश्वजित कदमांसारख्या अनेक तरुण नेत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना काहीसा कमीच पडताना दिसतो. आणि बहुधा म्हणूनच जाहीर व्यासपीठावरून आपली पहिली निष्ठा काँग्रेसची आणि नंतर महाविकास आघाडीशी आहे असं सांगणाऱ्या विश्वजित कदम यांच्या मुहूर्तांच्या चर्चा सुद्धा माध्यमांमध्ये जोरदार रंगताना दिसतात. अशा तरुण नेत्यांचं सांगलीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी नेमकं काय विजन आहे, देशातल्या युवांचं काँग्रेस प्रतीचं मत नेमकं काय आहे, या सगळ्या संदर्भात विश्वजित कदम यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे. त्याआधी एक एबी पाहूया. पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉक्टर विश्वजित कदम यांनी तरुण वयातच राजकारणात स्वतःला सिद्ध केलंय. उच्च विद्या विभूषित असलेल्या विश्वजित कदमांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद भूषवलंय. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा आणि सहकार यासारख्या क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर असतो. प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांची सक्रिय भूमिका असली तरी ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुद्धा मध्यंतरी रंगली होती. पण रक्तातच काँग्रेस असल्याचं सांगत या चर्चेला त्यांनी पूर्ण विराम दिला. 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पुण्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते पलूस कडेगाव मतदारसंघातून तब्बल 1.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आले होते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. काय आहे सांगलीचं सत्य? विश्वजित यांची भूमिका खरंच भाजपच्या फायद्याची होती का? विश्वजित कदम यांच्यासारख्या तरुण नेत्याचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याशी बातचीत करणारे भारती सहस्त्रबुद्धे. विश्वजितजी, खरं तर आता 4 जूनची सगळेजण वाट बघतात आहेत आणि 4 जूनला महाराष्ट्रातनं 48 खासदार निवडून येणार आहेत. सांगलीला एक नवीन खासदार मिळणार आहे किंवा जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते निवडून येतील. पण सगळेजण वाट पाहतात आहे की सांगलीचा वाघ कोण हे सुद्धा त्या दिवशी ठरणार आहे. आणि तुमचे जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहे त्यांच्यातल्याच एका नेत्यांनी म्हटलं होतं की जर चंद्रहार पाटील निवडून आले तर आम्ही सांगलीचा वाघ कोण आहे तर ते विश्वजित कदम आहे असं जाहीर करू आणि त्यांचा सत्कार करू. मात्र तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की हा सांगलीचा वाघ जो आहे तो महाराष्ट्राच्या वाघाला आव्हान देतोय, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं. 2 महिने आम्ही तुमची ही धावपळ बघत होतो. सांगलीची जागा, काँग्रेसची जी जागा आहे, पारंपरिक जागा आहे, ती तुमच्याचकडे टिकून राहावी म्हणून. कसे होते ते 2 महिने आणि काय काय करावं लागलं आणि शेवटी निराशा पदरी आली? 2 महिन्याचा कालावधी हा तसा उत्सुकतेचा होता, कठीण होता, संघर्षाचा होता आणि शेवटी काही क्षणाकरता निराशेचा पण होता. म्हणून एखाद्या व्यक्तिमत्वाला जेव्हा कुठली तरी गोष्ट हवी असेल आणि ती मनापासून त्याची इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता जे काही त्याला करावं लागतं ते मी करत होतो. आणि शेवटी जेव्हा त्याला अचानकपणे एक वेगळं वळण आलं, त्यानंतर ज्या काही भावना एखाद्या व्यक्तीला जाणवतात त्या सगळ्या भावनातून मी गेल्या 2 महिन्यात गेलेलो आहे. कारण हे तर स्पष्टच आहे की मी जेव्हा सांगलीच्या जागेसाठी लढत होतो की सांगली जिल्हा किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मानणारा आहे,
तिथे जे लोक आहेत, तिथे जे कार्यकर्त्यांचा वर्ग आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा तिथे ग्रामपंचायती असतील, त्या प्रत्येक गावामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निश्चितपणे काँग्रेसच्या विचारधारेला मानणारा तुम्हाला सापडेल. आणि त्याला काही कारण आहेत. 1947 पासून हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ज्या वेळेस तिथे काँग्रेस पक्षाचे खासदार लोकसभा लढले, तिथे काँग्रेस पक्षाचेच खासदार हे निवडून आलेले आहेत. 2014 आणि 19चा अपवाद ठेवता. आणि म्हणून तिथं नैसर्गिक जे वातावरण होतं, ज्याच्यात 2 आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार तिथे आहोत. माझे चुलते मोहनराव कदम दादा हे तिथे विधान परिषदेचे आमदार होते. नुकतीच गेल्या वर्षात त्यांची टर्म संपली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे सुमन पाटील ह्या तासगाव कोठे माकाळचे आमदार आहेत. आणि म्हणून नैसर्गिक दृष्ट्या 3 आमदार महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या असताना ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी चांगली, ही माझी व्यक्तिगत भावना नसून ही सांगली जिल्ह्यातल्या लोकांची, कार्यकर्त्यांची भावना मी प्रकर्षपणे मांडत होतो. सुरुवातीला नम्रपणे मांडावी लागली, कारण शेवटी पक्षालाही विनंती करण्याची एक पद्धत असते. आणि ती पक्षाकडून विनंती केल्यानंतर ती जेव्हा राज्य पातळीवरनं दिल्लीत गेले, दिल्लीतून महाविकास आघाडीपर्यंत जेव्हा तो विषय चर्चेला आला, त्यावेळेस मग जी काही भूमिका घ्यावी लागली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. खरं तर सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील आणि तुम्ही दिल्लीला गेले, नागपूरला गेले, मुंबईला आले. आम्ही ते सगळं बघत होतो. दिल्लीला तुम्ही म्हणजे रात्री कधीतरी तुम्हाला खरगेंची भेट मिळाली, मग तुम्ही नागपूरला गेले, चेन्नीथलांची भेट घेतली. हे सगळं करत होते. तुम्ही दाद मागण्याचा प्रयत्न करत होते तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे. आणि ह्या सगळ्यातनं जेव्हा सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही हे समजल्यावर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही मात्र पक्षाच्या विरोधात किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात जायचं नाही असं ठरवलं. ते काय होतं, कशामुळे ठरलं तसं की विशाल पाटील आणि तुम्ही अशी जोडी होती तुमच्या दोघांची? मला अजून आठवतंय की सगळं ठरल्यानंतर जो मोठा कार्यक्रम झाला सांगलीमध्ये, त्यात मला असं वाटतं बाळासाहेब थोरात म्हणाले की दिल्लीत तर लोकांना विशाल पाटील नावही माहिती नव्हतं, पण विश्वजित कदम हे नाव माहिती होतं आणि त्यांच्यासाठीची जागा असं म्हटलं जात होतं. पण अशा वेळी विशाल पाटलांनी निर्णय घेतला, मात्र तुम्ही नाही. नाही, पण आमची जोडी तुटली असं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही, ते तुम्ही सांगायचं आम्हाला. म्हणजे नक्की काय झालं? असं आहे की मी पुन्हा सांगू इच्छितो की सांगलीच्या जागेबाबतीत काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या आणि दिल्लीतल्या काही वरिष्ठांची इच्छा होती की सन 2019ला आणि आताही सन 2024ला मी लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणून. परंतु माझ्या काही व्यक्तिगत कारणामुळे मी पक्षश्रेष्ठींना माझ्या भावना व्यक्त केलेल्या होत्या की मला ज्या विधानसभा मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव, पूर्वीचा भिलोडी वांगी मतदारसंघ आमच्या वडिलांचा, ह्या मतदारसंघाने 80च्या दशकामध्ये तब्बल 35 ते 40 वर्ष माझ्या वडिलांना कुठलाही राजकीय वारसा नसताना 1980 आणि 85ला जे ती निवडणूक लढले ते अपक्ष लढले. आणि कुठली आर्थिक पाठबळ नसताना एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं जेव्हा त्यांनी राजकीय प्रवास त्यांचा सुरू केला, त्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणलं. आणि ही सगळी पार्श्वभूमी घडत असताना अचानकपणे माझ्या वडिलांचं दुःखद निधन सन 2018ला झालं. पहिली पोटनिवडणूक झाली. त्यावेळेस मला वाटतं माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची पुण्याई असेल, लोकांचे, माझ्या पलूस कडेगावच्या सांगलीकरांचे आशीर्वाद असतील की मी पहिली म्हणजे विधानसभेच्या इतिहासातली पहिली असा आमदार ठरलो की मी ती बिनविरोध माझी इलेक्शन झाली. दुसरी पोटनिवडणूक अवघ्या 1.25 वर्षाच्या कालावधीत होती. त्यावेळेस एक प्रचंड मोठा नैसर्गिक आपत्त्याला सांगलीला सामोरे जावं लागलं. दुर्दैवानी कृष्णा नदी माझ्या मतदारसंघातनं वाहते पलूस तालुक्यातनं, आणि तिथं कृष्णा नदी काठ असणाऱ्या जवळजवळ 25 गावांमध्ये प्रचंड मोठा महापूर आला होता. 100 वर्षात असा महापूर आला नव्हता. तो आम्हा पलूसकरांना आणि सांगली जिल्ह्याला, सांगली शहर, मिरज तालुक्याला पाहायला मिळाला. त्यात मी खूप काम केलं, प्रचंड. म्हणजे ते सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी पाहिलं. आम्ही म्हणजे लोकांना स्थलांतरित केलं, त्यांना जवळजवळ 25 दिवस आरोग्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कपड्यांची व्यवस्था, त्याचबरोबर त्यातनं पाणी ओसरल्यानंतर पुन्हा ती गावं स्वच्छ करून टाकली. स्वतः आम्ही 1-2 हजार युवक घेऊन
त्या गावांमध्ये आम्ही ती गावं सगळी स्वच्छ करत होतो. असे सगळं लोकांनी पाहिलं आणि म्हणून मग त्यावेळेसही मला 1,62,000 निवडून दिलं लोकांनी. ही सगळी पार्श्वभूमी मी का सांगतोय, कारण ह्याच्या मागे जेव्हा हे सगळं घडत होतं ते कुठेतरी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती मी लढावं. मग मी ठरवलं भाऊ मला लढता येत नाही, मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आत्ता सोडायचं नाहीये अशी नाही, माझी पण हा त्यातली प्रश्न भावना होती. म्हणजे आता खासदारकीला तुम्ही लढावं हा जो प्रश्न आला तो विचारायचाच आहे मला. कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हे सगळं नाट्य घडलं, सांगलीचं नाट्य, त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर ते एक प्रसिद्ध वाक्य आलं होतं की जर विश्वजित कदम लढले असते तर मी सांगलीची जागा देऊन टाकली होती. तर हा लढण्याचा विचार आलाच नव्हता का? म्हणजे हा जो सगळा संघर्षाचा काळ होता, दाद मागण्याचा काळ होता, त्यातही हा विचार आला नव्हता किंवा चर्चा झाली नव्हती का? नाही, या संपूर्ण प्रसंगामध्ये गेल्या 2-3 महिन्यात काही घटना घडत गेल्यात आणि काही गोष्टी आहेत. पक्षाच्या चौकटीत राहून, महाविकास आघाडी म्हणून त्या चौकटीत राहून मी काही एक सगळ्यांचा मान सन्मान राखून प्रोटोकॉल म्हणून मी त्या टप्प्याटप्प्यातनं हे सगळ्या माझी भूमिका मांडत होतो. पहिलं काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे मांडली, ती राज्यातल्या असो दिल्लीतल्या असो. तदनंतर महाविकास आघाडीकडे जेव्हा हा विषय चर्चेला आला राज्यस्तरावर, त्यातनं मी मांडत होतो ही भूमिका. आदरणीय उद्धव साहेबांच्या बाबतीत मला व्यक्तिशा प्रचंड आदर आहे आणि ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं. शिवसेनेचे प्रमुख आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा ते चालवत आहेत. संघर्षातनं आज एक वेगळ्या परिस्थितीतनं ते राजकारण ते करतायत, त्यांना करावं लागतंय आणि सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. परंतु सांगलीच्या जागेबाबतीत आम्हाला असं वाटत होतं थोडीशी घाई झाली, थोडंसं आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. मी जेव्हा म्हणालो आम्ही सांगलीचे भाग आहोत, हे काय वाक्य एका रात्रीत किंवा एका क्षणात आलं नाहीये. पिढ्यानपिढ्या आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये काम केलंय, लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहोत. माझे वडील सहभागी झाले, स्वर्गीय वसंतदादा झाले असतील, निश्चितपणे त्यांच्या पाठोपाठ एक पिढी सांगली जिल्ह्यामध्ये तयार झाली. मी लोकांच्या दुष्काळ असेल किंवा पूर असेल आम्ही सहभागी झालेलो आहोत. लोकांची वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सहकारी संस्था उभ्या केलेल्या आहेत, त्याच्यातनं आम्ही लोकांची, शेतकऱ्यांची सेवा करतो आणि म्हणून एक नातं, भावनिक नातं आहे सांगलीतल्या लोकांशी आमचं. आणि म्हणून वाघ हे लोकांनी आम्हाला ती एक हे टिकले की बाबा दिवस रात्र जेव्हा आम्ही काम करतो आणि म्हणून कुठेतरी माझी ती भावना होती वा हे सांगली बाबतीत जर काही तुम्ही राजकीय निर्णय खासदारकीला घ्यायचा असेल, लढावं हा प्रश्न होता की तुम्ही खासदारकीला लढावं अशी कधी चर्चा झालीच नाही का? नाही, जी चर्चा भावना झाली नंतर होती. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली नाही होती. नाही ती चर्चा झाली होती. परंतु ह्या बाबतीतली मी माझी व्यक्तिगत भूमिका ठाम मांडलेली होती पक्षश्रेष्ठींकडे की मला लढायचं नाहीये सध्या. आणि दुसरी गोष्ट, गेले 8 महिन्यापासून विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत. गेल्या काही 1-2 वर्षांपासून तेही राजकारणात चांगल्या पद्धतीने सक्रिय झालेले होते. आम्ही एकत्र ताकदीने काम करत होतो. संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती होते की विश्वजित कदम ज्याच्या पाठीशी तो खासदार होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मी जे बांधणी केली, म्हणजे विक्रम सावंत हे आमदार तिथे आले, पृथ्वीराज पाटील आमचे शहरातले तिथे विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार होते, ते थोडक्यातच पडले. जयश्री पाटील म्हणून आहेत, त्या स्वर्गीय मदन भाऊंच्या पत्नी आहेत. त्या सगळ्यांची मी एक मूठ बांधली गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कारण पण मग ह्या आणि सगळ्यात याच्यात म्हणजे असं होतं की मी विशालला शब्द दिला होता अच्छा, की बाबा खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवं येणार नाही. जरी पक्षश्रेष्ठींची इच्छा असेल तर मी माझ्या पद्धतीनं तो विषय हाताळण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुझ्या पाठीशी, हे मी त्याला सांगितलं होतं. पण मग हा विशाल पाटलांना दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला गेला आहे की महाविकास आघाडीचा म्हणजे आघाडी धर्म ज्याला आपण म्हणतो तो? कारण तुम्ही चंद्रहार पाटलांच्याही स्टेजवर गेले होता, तो जो शेवटचं भाषण तुम्ही केलं होतं त्यात तुम्ही सांगितलं होतं की विधानसभेला असं काही करायचं नाही म्हणून. तर मग नेमकं काय झालंय सध्या सांगली? ती माझे जे जेव्हा आदरणीय थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सांगलीमध्ये आले होते, मला वाटतं एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. आणि मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या भावना आहेत काय, कार्यकर्त्यांच्या भावना काय, काय घडलं हे सांगलीच्या जनतेसमोर मांडणं हे माझं नैतिक कर्तव्य होतं. आणि मी संपूर्ण घटनाक्रम मांडला त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये. मी थोडं परखड बोललो, कदाचित आवश्यक आहे तेही बोललो, अनावश्यक आहे तेही बोललो असं लोकांना वाटलं असेल, पण मला त्याची पर्वा नाही. कारण माय कॉन्शियन्स वॉज क्लिअर. माझं जे काय आहे ते सगळ्या घटनाक्रम ह्याला अनेक लोक साक्षीदार आहेत, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत. आणि म्हणून मला त्याच्यात काही हे नव्हती. म्हणून आहे तो शब्द आहे तो दिवस, घटना मी सगळ्या मांडत गेलो. आणि त्याच्यात कदाचित म्हणजे काही गोष्टी नाना पटोले साहेब फॉर एक्झाम्पल बोलले की दिल्लीत
सोनियाजींना विशाल पाटील कोण आहेत माहित पण नव्हतं. सोनियाजींनी आदरणीय सोनिया गांधीजींनी सीईसी मीटिंग मध्ये सांगितलं बा विश्वजीत की सीट का क्या हुआ करके. आणि त्यावेळेस मला खरंच उल्लेख करावा लागेल की नाना पटोले साहेब, थोरात साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब हे लढले आमच्या जागेसाठी, सांगलीच्या जागेसाठी. ही वस्तुस्थिती आहे. तसंच केसी वेणुगोपालजी असतील, खरगे साहेब असतील, रमेश चन्नेतलाजी असतील, हे शेवटपर्यंत आमच्या जागेसाठी लढत होते. ह्याच्यात पण काही मग दुमत नाही. हाच माझा मुद्दा आहे की ते लढले तुम्ही म्हणताय, पण आता ही एकच जागा नाहीये. मग सांगलीच्या जागेच्या बाबतीत तेच झालं, भिवंडीच्या जागेच्या बाबतीत तेच झालं, दक्षिण मध्य मुंबईच्या जागेच्या बाबतीत वर्षा गायकवाड आग्रही होत्या. भिवंडी ते ज्या पद्धतीने सांगलीत नाराजी झाली, कार्यकर्त्यांनी राजीनामे देणं, निषेध व्यक्त करणं, हे सगळं झालं. मग कुठेतरी म्हणजे जे वाटाघाटी होत्या जागा वाटपाच्या, त्यात कमी पडले राज्यातले नेते? नाही, मला असं वाटत नाही. की शेवटी मी इथे आदरणीय राहुलजींचा एक सन्मानपूर्वक उल्लेख करेल. इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्दिष्टाने स्थापन झाली. देशातले अनेक वेगवेगळ्या राज्यातील प्रांतिक पक्ष एकत्र आले, ज्यांची विचारधारा भाजपशी जुळत नाही, आणि ते एकत्रित आले कारण आता लोकशाही टिकवायची आहे, देशातल्या लोकांचं हित ह्याचं संरक्षण करायचं. तसंच महाविकास आघाडी या ठिकाणी आली. 19ला राज्यात अशी काही परिस्थिती बनली ज्याच्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे पहिल्यांदा एकत्र आली. सरकार चाललं, परत ते पडलं, पाडलं, ते सगळ्याला माहिती आहे. या परिस्थितीमध्ये काँग्रेसनी कुठेतरी एक मनाचा मोठेपणा दाखवला. तो काय कमकुवतपणा म्हणू शकत नाही आपण, मनाचा मोठेपणा दाखवला. जो विश्वजीतजी, जो अग्रेसिव्ह स्टँड तुम्ही घेतला होता, दिल्लीपासून मुंबईपर्यंत किंवा राज्यापर्यंत इतके सगळे नेते होते, कुणी असा अग्रेसिव्ह स्टँड घेतला नाही का? नाही, आपल्याला या 3 जागा पाहिजेत आणि त्यासाठी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने सुद्धा वाटाघाटींमध्ये बोलूया किंवा कशा पद्धतीने करता येईल ते बघूया, असा अग्रेसिव्ह स्टँड. मला ह्याच्यात जे समजलं किंवा जे समजत गेलं नंतर, त्याच्यात प्रत्येक तिन्ही पक्षाला, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असो, महाराष्ट्रात जे काही विभाग आहेत, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, प्रत्येक विभागात प्रत्येक पक्षाला किमान एक जागा असावी. आता विदर्भात सर्वांना माहिती आहे की तिथे काँग्रेसचं वर्चस्व आहे, काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. इकडे अनेक ठिकाणी काय कोकणामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे, मुंबईत थोडं आहे त्यांचं पूर्वी वर्चस्व. आणि म्हणून झुकतं माप काही विभागांमध्ये त्या पक्षाला दिलं गेलं, परंतु इतर पक्षांना कुठेतरी स्थान तिथे असावं ह्या दृष्टीने कदाचित पश्चिम महाराष्ट्रातली ही जागा. नाही, पण मग हे जेव्हा आपण म्हणतो ना कुठेतरी प्रत्येक पक्षाला स्थान मिळावं, मला कायम वाटतं की 3 पक्षांमध्ये म्हणा किंवा नेत्यांमध्ये कम्युनिकेशन गॅप होती का? म्हणजे कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या जागेच्या बाबतीत नीट विचार केला गेला नाही का? तिकडे शाहू महाराज होते, ते शिवसेनेकडनंही लढू शकले असते का? किंवा सतेज पाटलांना मन वळवता आलं असतं का? ह्या सगळ्या शक्यता विचारात घेतल्या गेल्या नाहीत का? नाही, तसं नाहीये. मी यावर यापूर्वीही बोललेलो आहे, एकदा नाही 2दा-3दा बोललेलो आहे की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढणं हे महाविकास आघाडीसाठी खूप चांगलं होतं आणि मोठी गोष्ट होती, सन्मानाची गोष्ट होती. कारण शेवटी शाहू महाराजांच्या गादीचा तो विचारांचा वारसा ते तिकडे त्या दृष्टीने काम करतायत. आणि म्हणून ज्यावेळेस महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे नेते, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रातले बसलेले होते, त्या तिघांमध्ये असं ठरलं होतं की शाहू महाराजांना विचारावं की तुम्हाला कुठल्या पक्षातनं लढायचा आणि तो मान त्यांना द्यावा. आणि मला वाटतं त्यांनी नैसर्गिकदृष्ट्या तिथं जे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आहे तिथे 3 काँग्रेसचे आमदार आहेत, 2 विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार आहेत त्या लोकसभा मतदारसंघामध्ये. म्हणून कदाचित किंबहुना शेवटी काँग्रेसची विचारधारा ही पुरोगामी विचारधाराशी जुळतेच, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी काँग्रेस निवडला. म्हणून हे ठरलं होतं जे पक्ष ते निवडतील त्याला ती जागा दिली जाईल. म्हणून त्याचा कोल्हापूरचा आणि सांगलीचा संबंध नव्हता, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. हातकलंगे गेली नाही, संबंध असा होता की पश्चिम महाराष्ट्रात मग ते शिवसेनेला एकही जागा उरत नव्हती. आम्ही परत मागणी केली की बाबा जर आता हातकलंगे गेली तुमच्याकडे तर मग सांगली कशासाठी, हट्ट कशासाठी? आता याच्यात नेमकं काय पडद्यामागे घडलंय मला पडद्यामागे काय घडलं ते आम्हालाही नाही माहिती, पण तुमची उद्धव ठाकरेंची भेट झाली होती, त्यात काय ते म्हणाले? नाही, मला खूप शेवट म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी हातातनं निघून गेल्या होत्या उद्धव साहेबांची माझी भेट ही मला वाटतं कोल्हापूरला झाली होती. 3 मेला ते इथे आलेले होते कोल्हापूरला. आणि त्याच दिवशी तिथे बाळासाहेब थोरात साहेब आणि रमेश चन्नेतलाजी कोल्हापूरमध्ये होते. कोल्हापूरची सभा मला वाटतं 2 मेला संध्याकाळी झाली आणि 3 मेला संध्याकाळी सांगलीची होती. मग मला बोलवलं रमेश चन्नेतलाजींनी आणि थोरात साहेबांनी, आणि मला तिथे बोलवल्यानंतर उद्धव साहेब त्याच हॉटेलमध्ये होते
आणि मी यांची चर्चा केल्यानंतर मी उद्धव साहेबांना भेटायला गेलो आणि झाली आमची बंद खोलीत एक अर्धा तास चर्चा झाली. मी सांगली जिल्ह्याची वस्तुस्थिती काय, निवडणुकीची वस्तुस्थिती काय हे मी त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली आणि माझ्या भावनाही मी मांडल्या. मी आता त्याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही, कारण शेवटी त्या आमच्या दोघांच्या व्यक्तिगत चर्चा होत्या आणि शेवटी तेही मोठे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत आदर आहे. मी त्याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही. विश्वजितजी, आता तुम्ही सांगितलं की आपले जे राज्यातले नेते होते जे वाटाघाटींमध्ये सक्रिय होते, म्हणजे या 3 पक्षांमध्ये जे जागा वाटप होत होतं त्यात होते, त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र जशा जशा जागा जाहीर होत होत्या तशी तशी नाराजी बाहेर येत होती. आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे संजय निरुपम येऊन गेले, त्यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली होती जेव्हा त्यांना ज्या जागेची अपेक्षा होती आणि त्यांनी स्पष्ट हे मांडलं होतं की हे नेते अग्रेसिव्हली आपल्यासाठी किंवा जिथे आपल्या जवळ चांगले कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी ती जागा मागत नाही. आणि ही सध्याची काँग्रेसची स्थिती झाली आहे. तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये काय जाणवलं की कुठेतरी सतत बॅकफुटला होती काँग्रेस बाकीच्यांच्या तुलनेत? आता थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन गेले. ते म्हणाले की आमच्या जागा वाटपाला वेळ लागला, मात्र तसं नाही झालं महाविकास आघाडीसारखं की सांगलीची जागा कोणाला माहितीच नाही आणि जाहीर करून टाकली गेली. भिवंडीची जागा पण शरद पवारांनी जाहीर करून टाकली आणि एकमेकांमध्ये काही चर्चाच झाली नाही. नाही, बघा आता महायुतीत सुद्धा काही जागांमध्ये ओढाताण चालू होतीच, हे शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राला माहिती आहे, वृत्तवाहिन्यांच्या सगळ्या लोकांना माहित आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये 80% जागांचा विषय हा संपलेला होता. 10-20% मध्ये शेवटच्या क्षणाला ओढाताण ही होतच असते. ही सन 1999ला काँग्रेस राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेस अनेक पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत रिंगणात होते. 2004ला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली, 2009ला एकत्र लढली, 14ला पुन्हा स्वतंत्र लढली. सांगण्याचा हेतू असा की ह्याचेही अनुभव आम्ही घेतलेले आहेत की जेव्हा एकत्रित लढलं जातं तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत 1-2 जागांमध्ये ओढाताण ही होतच असते आणि प्रत्येक जागा प्रत्येक पक्ष एखादा सक्षम उमेदवार असेल म्हणून क्लेम करतो, संघटना असते म्हणून क्लेम करतो, इतर काही कारणामुळे क्लेम करत असतो, पण ते होत असतं शेवटच्या क्षणापर्यंत. मला कुणावर आरोप करायचा नाहीये. काँग्रेसचे नेते लढले का लढले आमच्यासाठी, पण शेवटी माझ्या ज्या काही भावना आहेत ते मी सांगलीच्या सभेत स्पष्टपणे परखडपणे मांडलेल्या होत्या की शेवटी काय झालं, आणि ते शेवटी काय झालं ते ज्याला माहित त्याला माहित. परंतु जे काय झालं त्यातनं ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने पुढे मला केलं. सांगलीचा विषय संपवायच्या आधी 2च गोष्टी विचारायच्या. एक तर खूप आरोप प्रत्यारोप झाले त्या सांगलीच्या जागेवरून. तुमच्यावर असा आरोप झाला की आता सांगलीत भाजपचा 1 नाही तर 2 उमेदवार लढतात आहे आणि सांगलीतलाच एक नेता भाजपला मदत करण्यासाठी हे सगळं करतोय. बरं, त्याला एक जोड आली ती म्हणजे ती व्हिडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती देवेंद्र फडणवीसांची आणि तुमची. आणि मग ज्या नेत्याला भाजपत जाण्याचे वेध लागलेले आहेत असा नेता मदत करतोय, अशा पद्धतीची टीका म्हणा, आरोप केले गेले. तर ह्या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? आणि कायम म्हणजे विश्वजित कदम हे भाजपत जाऊ शकतात असं बोललं जातं. नाही, कशाच्या आधारे? गेले 2 वर्ष जेव्हा आदरणीय राहुलजींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली, नांदेड पासून ते बुलढाण्यापर्यंत, हा 350 किलोमीटरचा टप्पा होता. 350 किलोमीटर राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातले फक्त 2 लोक चालले. 350 किलोमीटर मध्ये आधी अनेक लोक चालत होते, अनेक कार्यकर्ते चालले, अनेक नेते चालले, आणि त्यांच्या बाबतीत मला आदर आहे. जे कोण चालले प्रत्येक जण आपापल्या तब्येतीनुसार वयानुसार चाललं असेल. मी नांदेड पासून बुलढाणापर्यंत 350 किलोमीटर त्यांच्या पाठीमागे चालत होतो. नाना पटोलेजी चालत होते. सगळ्यांनी महाराष्ट्रात पाहिलेले, सगळ्या महाराष्ट्राने ते पाहिलेले. ज्या रस्त्यातनं आम्ही गेलो त्यांना पाहिलेले. अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातले मी राहुलजींना स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा फोटो काढे, त्यांना भेट असेल हे मी भेटवलेले. मग जर मी 300 किलोमीटर जर राहुलजींबरोबर चालत असेल तर हा प्रश्न येतोच कुठे? आणि मूळ प्रश्न असा आहे, कर्नाटकाची इलेक्शन असेल, सिद्धरामय्याजी तिथे मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम त्यांच्या सत्काराचा किंवा महाराष्ट्रातलं पहिलं आगमन त्यांचं हे सांगलीमध्ये झालं होतं. जवळजवळ 5 दिवसात, फक्त 5 दिवसाच्या कालावधीमध्ये मी 40,000 लोकांचा मेळावा तिथे सांगली शहरात आयोजित केलेला होता. ह्याला अख्खा सांगली जिल्हा साक्षीदार आहे. मी भारत जोडोला किती लोक नेले, किती बसेस नेले हे सुद्धा याला सांगली जिल्हा साक्षीदार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना मी फार काही दाद देत नाही. पण एक मला यातलं दुःख काय वाटतं मी फक्त सांगतो की एक काळ मी पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणाचा. मी लहान होतो वयाने, पण मी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय R.R. पाटील, माझे वडील पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब,
नितीन गडकरी साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकत्र काम करत होती. कोण काँग्रेसचा नेता होता, कोण भाजपचे नेते असतील, कोण सत्ताधारी होतं, कोण विरोधी पक्षामध्ये असेल. पण वैचारिक लढाई होत होती, विचारांची लढाई ही महाराष्ट्रात होत होती, पण व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं. आज अशी अवस्था आहे की विरोधी पक्षाच्या आमदाराशी 2 मिनिटं कुठं पब्लिक फोरमवर उभं राहून बोललं जरी तरी सगळ्यांनी गृहीत धरायचं, हा भाजपमध्ये चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय, अमुक तिकडे करतोय. अच्छा, हे दिवस असे येऊ नये, म्हणजे व्यक्तिगत संबंध असूच नाहीत का? ज्यावेळेस फडणवीस साहेबांची माझी भेट झाली, तो विषय तो वेगळा होता. सांगली जिल्ह्यात त्यांच्याकडे पाटबंधारे खाते आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, हे सगळ्याला माहित आहे. पण पाटबंधारे खाते आहे. माझ्याकडे एक धाणेवडी गाव म्हणून आहे, जे थोडं तिथं पाणी टंचाई आहे. त्या गावाचा एक प्रश्न होता आणि एक कृष्णा कॅनलचा माझ्या पलूस तालुक्याचा पाण्याचा प्रश्न होता. आणि सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षात सर्वात कमी पाऊस पडलेला आहे. आणि म्हणून पाण्याची टंचाई, शेतीच्या पिण्याच्या पाण्याची ह्या वर्षभरात थोडी भासवली. पण यंदा पाण्याचं नियोजन चांगलं झालेलं आहे पाटबंधारे विभागाचं. मला दोन्ही प्रश्नांबाबतीत मी त्यांना लेखी पत्र दिलं होतं. मी त्यांना विनंती केली होती की बैठक लावा, मंत्रालयात लावा, कारण सचिव त्याला पाहिजे. तुझं काम करून नाही, त्यांनी बैठक लावल्याही होत्या, हे मी म्हणेन स्पष्टपणे. 2दा बैठक लावून अचानकपणे रद्द झाल्या. त्याच्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि ही शेवटची मला सांगायचं होतं की कुठल्याही परिस्थितीत लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी निवडणूक लागा, कारण योगायोगाने लावा, कारण योगायोगाने ते उन्हाळ्याच्या अलीकडे होतं. आणि मग त्या विनोदाने ते म्हणले, बाबा तुझ्या त्या बैठकीचे मुहूर्त मी लावतो. त्याचाही गैरअर्थ निघाला. महाराष्ट्रात अनेक रील निघाले. कुणीतरी सांगितलं मी जाहीर एका व्यासपीठावर बोललेलो आहे. जे काय माझ्या भावना आहेत 10 वर्षापूर्वी त्या व्यासपीठावर खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांना मी माझ्या भावना व्यक्त केल्या. माझ्या रक्तात काय आहे ते नाही. पण जे आरोप झाले, तुम्ही आता म्हणाले की असं एखादा आपण वेगळ्या पक्षाच्या नेत्याशी बोललो की आजकाल हे अशा पद्धतीने अफवा उठणं चाललेलं आहे. पण जे आरोप केले गेले, म्हणजे जसं आता की भाजपचाच एक नेता मदत करतो आहे किंवा आता भाजपचे 2 उमेदवार कोण आरोप करतं, मी त्याच्यावर उत्तर देण्याचा निर्णय घेतो. कोण आरोप करतं, त्या आरोपांमध्ये काही आहे का? आणि आरोप मी मानतच नाही ना. माझी भूमिका काय माझ्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे, आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. ती दिसून येईल येणाऱ्या काळामध्ये, ती उघडपणे परखडपणे दिसून येईल. आम्हाला ज्या दिवशी ती दिसून येईल सांगलीच्या जनतेला आणि महाराष्ट्राला, मला त्याच्या बाबतीत 1% सुद्धा रिग्रेट असणार नाही. आय हॅव नो रिग्रेट. विश्वजितजी, खरं तर तुम्ही सांगलीतले काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल बोलता आहात. ओव्हरऑल महाराष्ट्रात आता 4 टप्पे होऊन गेले आहेत निवडणुकांचे आणि एकूण आता 17 जागा तुम्ही लढवता आहात. तर तुम्हाला कसं वाटतं की काँग्रेस कसं लढतंय ही निवडणूक? म्हणजे अगदी खालच्या कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत कशा पद्धतीने तुम्ही लोक निवडणुकीला सामोरे गेला आहात आणि तुम्हाला काय दिसतंय त्या सगळ्यात? कारण आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत. कोणी म्हणताय मनोबल नाही दिसत, कोणी म्हणताय अग्रेशन दिसत नाही. तुम्हाला काय दिसतं? एक म्हणजे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष, काँग्रेसचं मुळातच गेले 60-70 वर्षापासूनचं एक संघटन आहेच. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल, निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता. दुसरी गोष्ट, गेल्या राहुलजींच्या भारत जोडो यात्रेमुळे एक प्रचंड मोठी ऊर्जा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. कारण 3,500 किलोमीटर पायी चालणं आपल्या नेत्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी, हे जगाच्या इतिहासात कुठे घडलेलं नाहीये. ते राहुलजींनी करून दाखवलं. आणि म्हणून एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्यात शिवसेनेबाबतीत जे घडलं, शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने फोडला गेला, जे उद्धव साहेबांबाबतीत जे काय घडलं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे एवढे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रात त्यांनी काम केलं, त्यांच्या बाबतीत सुद्धा जे घडलं, त्यांना ह्या वयात जो त्रास होतोय, ह्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, महाराष्ट्राची जनता एक जागृत आहे, विचार करून मतदान करते असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरीकडं सत्ताधारी पक्ष, दिल्लीतला असो, महाराष्ट्रातला असो, ज्या काही त्यांनी अपेक्षा भंग केलेल्या आहेत, जे काही लोकांची स्वप्न होती त्याचा भंग झालेला आहे. मग ती महागाई असेल, बेरोजगारीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन दिल्ली आणि हरियाणाच्या, पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर केलं. काल परवाची घटना, भाजपचे लोकसभेचे उमेदवार कर्नाटकातले, त्यांच्यावर केवढा वाईट पद्धतीचे आरोप झालेले आहेत. हे सगळं भ्रष्टाचाराचे आरोप जे काही भाजप सरकारमध्ये झालेले आहेत, महायुती कशा पद्धतीने स्थापन झाली, हे कुठेतरी विचार महाराष्ट्राची जनता याचा करते.
आणि म्हणून कार्यकर्त्यांचा मनोबळ हा निवडणुकीत मला असं जाणवतं हा लोकांनीच वाढवलेला आहे. कार्यकर्त्यांचा मनोबळ पक्ष हा वाढवतो. पक्षाचे नेतेही त्यांच्या पद्धतीने दिवस रात्र फिरतात, काम करतात. परंतु या निवडणुकीत असं जाणवलं की पक्षाचा मनोबळ हा म्हणजे कार्यकर्त्यांचा मनोबळ हा जनतेने वाढवलेला आहे. खरं तर सुरुवातीच्या काळापासून काँग्रेसचं कार्यकर्ता लेवलची जे काय कॅडर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. पण तुम्ही जेव्हा युवक काँग्रेसचं पद तुमच्याकडे होतं, युवक काँग्रेसमध्ये तुम्ही खूप मोठं काम केलं, तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची काँग्रेसची परिस्थिती तुम्हाला काय फरक दिसतोय? की आहे अजूनही कॅडर, तसंच फक्त इतके मोठ्या प्रमाणात नेते निघून जात आहेत वगैरे, त्यामुळे जी काँग्रेसची स्थिती दिसताना दिसते तशी आहे की नाही आहे, काय आहे म्हणजे? नाही, मला असं वाटतं एका गोष्टीची दाद आपण दिली पाहिजे की देशाच्या राजकीय चळवळीमध्ये काँग्रेस पक्ष एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी 40 वर्षापूर्वी युवकांचा विचार केला होता. तो मतदानाचा अधिकार वयाच्या 18 वर्षी देण्याच्या बाबतीतला असो किंवा युथ काँग्रेस आणि एनएसयूच्या संघटनेच्या माध्यमातून असो, अनेक असे नेते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर गेलेले आहेत ज्यांनी एनएसयू आणि युथ काँग्रेसच्या चळवळीतनं काम केलं. मग कुठं आमदार झाले, खासदार झाले, मग राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, अनेकांचा उल्लेख, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, ही सगळी युवक काँग्रेसमध्ये होती. अनेक लोक दिल्ली स्तरावरचे मुंबईचे गुरुदास कामत साहेब असतील, असे अनेक लोक युथ काँग्रेसच्या एनएसयूच्या चळवळीतनं गेले, मोठे नेते झाले. म्हणून युवकांचा खरा विचार हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. दुसरी गोष्ट की मी जेव्हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राहुलजींनी एक नवी संकल्पना आणली होती की त्यांना असं वाटत होतं संघटनेची पदं ही तरुण कार्यकर्त्यांना जी पक्षात मिळतात ही कुणाच्या दारात उभी राहून मिळता कामा नये. ही त्यांनी स्वतः ज्या राज्यात तो काम करतो, ज्या जिल्ह्यात तो काम करतो, ज्या तालुक्यात तो काम करतो, तिथल्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी तिथं निवडणूक काँग्रेसच्या अंतर्गत लढावी आणि मग ते पद मिळवावं, ना की कुणाच्या दारात उभं राहून. ही राहुलजींची एक फार दूरदृष्टीची संकल्पना होती आणि म्हणून त्यांनी युथ काँग्रेसची इलेक्शन हे प्रयोग होता. आणि मला वाटतं कर्नाटकात पहिल्यांदा झाला, पंजाबमध्ये झाला आणि महाराष्ट्रात एक प्रयोग होता. त्यात मी पहिला निवडून आलेला अध्यक्ष झालो. पहिली टर्म झाली, दुसरी टर्म झाली. त्यावेळेस सुद्धा मी एक संवाद यात्रा काढली होती. बुलढाणापासून सांगलीपर्यंत जवळजवळ 553 किलोमीटर आम्ही 23 दिवसात जवळजवळ 200 गाव आम्ही कव्हर केली होती. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि मी त्यावेळेस खरं पदयात्रा केली. रोज आम्ही 25-30 किलोमीटर चालत होतो. हाच फॉर्मॅट होता. सकाळी चालणं, दुपारी थोडं परत कुठल्या तर गावात भेटी ठेवणं आणि संध्याकाळी परत चालून एक जाहीर सभा करायचं. त्या संवाद यात्रेमधून मी खरं महाराष्ट्र पाहू शकलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मला जाण्याची संधी मिळाली. अनेक युवक काँग्रेसचे सहकारी असे मिळाले ज्यांच्याशी माझा कौटुंबिक नातं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो तरी मला एक माझे युथ काँग्रेसचे सहकारी भेटायला मिळतात. त्याचं फार मोठं समाधान, आनंद आहे. अनेकांना मी जिल्हा परिषद, पंचायत समितीला राहुलजींच्या माध्यमातून, युथ काँग्रेसच्या माध्यमातून मी तिकीट देऊ शकलो आणि आज ते त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराने काम करतात, त्याचा आनंद आहे मला. खरं तर विश्वजितजी, आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे माझा विजन, महाराष्ट्रासाठीचं विजन. तर तुम्ही जसं सांगलीसाठी, कारण तुम्हाला सांगलीसाठी काहीतरी करायची इच्छा होती म्हणून ती जागा हवी होती, महाराष्ट्रासाठी एक राजकारणी म्हणून, विद्यमान आमदार म्हणून काय 2 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खूप वाटतात, प्रकर्षाने वाटतात की या मला करायच्या आहेत, अशा 2 गोष्टी काय? माझ्या सुदैवाने मी समजतो की मी सांगलीचा लोकप्रतिनिधी आहे, आमदार. माझे आजोबा शेतकरी होते, माझे आजी शेतकरी होत्या, दुष्काळग्रस्त शेतकरी, सर्वसामान्य परिस्थितीत नव्हते. वडील शेती करून शिक्षण क्षेत्रात आले, त्यांनाही संघर्षाचा काळ सोसावा लागला. पुण्यात आले, वयाच्या 19व्या वर्षी भारतीय विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो, राहतो पुण्यात. म्हणून ग्रामीण शहरी दोन्ही भागांचा एक सुदैवाने मला अनुभव मिळाला. मी फुटबॉल, क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मला एक एक्सपोजर तरुण वयात मिळालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं विजन माझं असं मी पटकन थोडक्यात सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राला एक फार मोठा वारसा आहे. तो सांस्कृतिक आहे, साहित्यिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक वारसा आहे, क्रीडा क्षेत्रातला वारसा आहे. आणि आज मी बघतोय गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र ही देशाच्या विकासामध्ये मोठं योगदान देते. महाराष्ट्राचं प्रगती होत चाललेली आहे. हा, सध्याच्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी हिरावून घेतल्या जात आहेत, त्या दुसऱ्या राज्यांमध्ये घेतल्या जात आहेत. ते ठीक आहे, आता ते सध्या सत्ताधारी लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा औद्योगिक विकास हा होतोय, अधिक व्हावा.
पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. शेती बाबतीत खूप काम करण्यासारखं आहे. कारण भौगोलिक क्षेत्रात विदर्भाचे शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, उत्तर महाराष्ट्राचे वेगळे. उत्तर महाराष्ट्रात कांद्यावर बोललं जातं, विदर्भात कापसावर बोललं जातं, पश्चिम महाराष्ट्रात ऊसावर बोललं जातं, काही ठिकाणी कोकणात भातावर बोललं जातं. असे अनेक वेगळ्या प्रांतातले शेतीचे प्रश्न आहेत. मराठवाड्यात अजून विकास खूप व्हायला हवा अशी माझी तीव्र इच्छा आहे. विशेषतः रस्त्यांबाबतीत व्हायला पाहिजे. पाटबंधारे विभागातून पाणी वाटप शेतीसाठी योग्य पद्धतीने दृष्टीने अजून काही पुढची पावलं आपल्याला टाकणं आवश्यक आहे. तरुण पिढीसाठी स्वाभाविकरित्या मला वाटतं महाराष्ट्रातला तरुण हा थोडा सध्या अस्वस्थ आहे आणि दुर्दैवाने त्याला वेगवेगळ्या जाती पोटजातींचं असं एक वेगळं वळण दिलं जातं. त्या वळणाकडे तरुण पिढीने जाऊ नये. मला असं वाटतं की प्रचंड मोठी ताकद आहे ही. आणि आजकाल मी बघतो की युपीएससीच्या परीक्षेमध्ये आमचे महाराष्ट्रातले तरुण पिढी आता फार मोठ्या प्रमाणात येतात. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये युपीएससी मध्ये आता पूर्वी 20 वर्षापूर्वी मराठी माणूस शोधून मिळत नव्हता आपल्याला दिल्लीमध्ये. 80-90 मुलं हो, असतात. आणि आता दिल्लीमध्ये आम्हाला अधिकारी बघायला मिळतात. ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असो, कुठंतरी पोलीस खात्यात असो, IAS अधिकारी पाहायला मिळत. आणि मला मोठा अभिमान वाटतो आमच्या मराठी तरुण पिढीचा. म्हणून करण्यासारखं खूप काही आहे आणि ते करण्याकरता मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून, नागरिक म्हणून व्यक्तिगत स्तरावर प्रत्येकाने करावं, लोकप्रतिनिधी म्हणून करावं, जो सरकार असेल, जो सत्ताधारी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं. यात कुठेही आता जाती धर्माचं राजकारण येऊ नये, कुठल्याही पद्धतीचं काहीतरी चुकीचं महाराष्ट्राचं नुकसान होईल अशा पद्धतीचं राजकारण येऊ नये. महाराष्ट्राच्या विकासाचं एक विजन सगळ्यांनी एकत्र आणि विजनसाठी सगळे एकत्र येऊ, त्याच्यामध्ये राजकारणाचा काही प्रश्न येत नाही असं माझं म्हणजे व्यक्तिगत सर्व मत आहे. पक्ष नेत्यांनी एकत्र म्हणून मी येऊन काही महाराष्ट्राच्या थोडक्यात पदासाठी- आता मांडण्याचा प्रयत्न केला. क्रीडा क्षेत्र असेल, खूप हे सगळे असे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. या प्रत्येक व्हर्टिकल मध्ये खूप काही काम करण्यासारखं आहे असं मला वाटतं. विश्वजीतजी, आज खरं तर तुम्ही वेळ दिलात आम्हाला. आता 2 मोठ्या परीक्षा, म्हणजे एक परीक्षा होऊन गेली आहे, त्याचा निकाल आहे 4 जूनला, आणि दुसरी विधानसभेची एक मोठी परीक्षा आहे. या दोन्हीसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा. आज वेळ दिलात त्यासाठी खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि विश्वजित कदम यांना फेलिसिटेट करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सरिता कौशिक मॅम यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.